अरे वा यार, हे काय दिसलंय. खूप खतरनाक ट्रॅफिक, खूप जास्त गर्दी आहे. बाई काय सांगू तुम्हाला यार, डायरेक्ट घाम निघून गेला माझे. आणि आता आम्ही सगळे पोरं ॲक्च्युली ना डिसाईड नाही का कोकणला जायचं, ते आरे वारे वगैरेचे ना कंटिन्यू रील्स येत होते नाही का इंस्टाला. मग ते बघ 5 मिनिटं इथं बसून शांत हा व्ह्यू बघा वाटतंय. यार मला एक गोष्ट कळत नाही, ही पोलीसची पाटी वगैरे लावून फिरणं हे योग्य आहे का? तर भाई आपण गल्ली गोळ्यांमधून जाऊ राहिलो फुल. हे गुड मॉर्निंग मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे भाई आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन दिवस, नवीन ब्लॉग. भाई कालचं काय सीन झालं ते सांगतो थोडंसं. की भाई गणपतीपुळेला आलो होतो आम्ही, पण भाई तो फुल म्हणजे नाही का एक पण रूम खाली नव्हती. खूप म्हणजे खूप शोधल्यानंतर आम्हाला एक रूम भेटली कसं तरी. आणि कारण नाही करे 25 डिसेंबर होता काल, सो पूर्ण खूप सुट्ट्या बिट्ट्या हॉलिडेचा वीक येऊन गेला, म्हणून खूप जास्त गर्दी येतं नाही का. तरी आम्हाला भेटलं होतं. हे बघा, या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. काय हॉटेल, हिरंब काहीतरी नाव आहे. इथं थांबलो. काही सकाळचा एकदम छान एकदम सुंदर व्ह्यू होता यार. मी स्टोरी ठेवली आहे माझ्या इंस्टावर, हायलाईट्समध्ये असेल बघा, तुम्ही बघून या. बाई खूप सुंदर आहे. तर मी पॅकिंग वगैरे करून घेतली आम्ही. बघा पॅकिंग कंप्लीट झाली. सो आता निघतो आहे आम्ही गणपतीपुळेला दर्शन करायला. दर्शन करून आम्ही आरेवारे साईड निघणार. भावानं खूप जास्त ट्रॅफिक, खूप जास्त गर्दी इथं. काय इश्यू इथं, तिकीट विकीट आहे काय? खूप खतरनाक ट्रॅफिक, खूप जास्त गर्दी आहे. बाई काय सांगू तुम्हाला यार, डायरेक्ट घाम निघून गेला माझे. अशा लोकांना काय सांगावं की कुठं घुसू राहिला, होती का जागा कुठं भाऊ? हां या हुशारी वापरता. दर्शनासाठी चाललो आहोत. बघू, दर्शन घेऊ. आता इथून मी बंद करून टाकेल कॅमेरा, कारण मध्ये अलाउड नाही आहे. चांगलं पण नाही वाटत दर्शनाला आलोय. तर पहिले दर्शन घेऊन टाकेल, मग बाकी आपण बीच वगैरेवर जाऊ ना, तेव्हा रेकॉर्ड करेल जे काय असेल. तर भावांनो, आम्ही दर्शन घेऊन टाकलं आहे. दर्शन घेतल्यानंतर आता ना आरेवारीकडे भाई आपण आरेवारीकडे जाऊ राहिलो. कारण अरे भाई हा किती सुंदर आहे भाई. या रूटची हीच खासियत आहे की नजारा एवढा सुंदर सुंदर आहेत ना या रूटमध्ये, खूप छान वाटतं यार म्हणाला. आणि आता आम्ही सगळे पोरं ॲक्च्युली ना डिसाईड नाही का कोकणला जायचं, ते आरेवारे वगैरेचे ना कंटिन्यू रील्स येत होते नाही का इंस्टाला. मग ते बघून 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 ना खूप इच्छा व्हायला लागली, भाई जावा चला बघावा यार काय एक्झॅक्टली आहे. आणि स्पेशली याची मजा तेव्हाच आहे ना की याची मजा तेव्हाच आहे ना की जेव्हा आपण ना त्याला फील करतो. कारण कारमध्ये कसं आहे ती मजा येत नाही काय माहिती, पण जेव्हा बाईकवर असतो ना असं वाटतं की आपण तिथं आहे, म्हणजे तो फील घेऊ राहिलो ॲक्च्युअलमध्ये. कारमध्ये पण मजा आहे वेगळी, त्याची एक वेगळी मजा आहे. पण बाईकवरची जी फिलिंग आहे ना, वा ते सांगू नाही शकत.
हो काय व्ह्यू आहे यार, खरंच यार काय व्ह्यू आहे, खूप सुंदर आहे यार. आणि बाईक राईड करता करता भाई मी तुम्ही फक्त व्ह्यू बघा यार. काय मस्त आहे ना तिथलं हा व्ह्यू. भाऊ थोडा वेळ बसावं वाटतं इथं, 2 4 5 5 मिनटं बसू, कारण मूड होतंय. 5 मिनटं इथं बसून शांत हा व्ह्यू बघा वाटतंय. काय आपल्याला पोचायचं, आपण टार्गेट नेहमी डोक्यात नाही ठेवायचं. मला वाटतं ठीक आहे पोचायचं आहे. अरे वारे म्हणजे ते काय एक बीचच आहे ना, तो पण बीच सॉरी ते पण एक बीचच आहे ना, हा पण एक बीच आहे. तिथं सुंदरता जास्त वाटते, तिथं वाटतंय की बसावं 2 मिनटं. काय करायची काय गरज आहे, मला असं वाटतंय. म्हणून मला थोडं म्हणून नाही का सगळ्यांना सांगतोय मी की बसा 2 मिनटं, छान वाटतं. आता मी सध्या आरेवारे रोडला आहे, आरेवारेला चाललो आहे. आरेवारे जो बीच आहे तिकडं हळूहळू रोड पण छान बनवतो बरं का. म्हणजे कोकणात यार खरंच रोड यावेळी म्हणजे मागच्या वेळेस आठवण राहिलं मला, पण खूप छान रस्ते आहे भाई. म्हणजे खूप म्हणजे कुठे पण जास्त काही खड्डे वगैरे भेटले नाही रस्त्यांमध्ये. मस्त रस्ते एकदम शांत, राईडला पण मजा येते नाही का. खूप खराब रस्ते झाले ना म्हणजे ऑफ रोडिंगची मजा आहे, पण ते वेगळ्या जागी. बट इथं कसं आहे, इथं आपल्याला नजारे बघायचे, शांत असं वाटतं की 30 40च्या स्पीडने राईड करत 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 सगळे व्ह्यू बघावा, खूप छान वाटतं. अरे वा यार, हे काय दिसलंय. जेव्हा जेव्हा असं समुद्र दिसतो ना यार, आणि ते पण हा रस्ता पण एवढं छान बनवला ना, म्हणजे हा रस्ता पण एवढं छान बनवलं आहे ना, काय सांगू यार. वा वा यार, म्हणजे काय सांगू यार. मी मग खरं माझ्याकडं ना शब्दच नाही आहे. काही गोष्टी एक्सप्लेन नाही करता येत नाही का, फक्त अनुभव करता येतं. त्यापैकी ही एक गोष्ट आहे नाही. वा, फॅमिली पण आली. मी तर एक गोष्ट बघितली नाही का, की लोक जे येऊ राहिले ना आजकाल, ते ना घरगुती जेवण वगैरे या टाईपच्या गोष्टी, होमस्टे झाले, इथं जाऊन राहायचं, एक्सपिरियन्स करायचं पाहता नाही का, ती खूप छान गोष्ट आहे. कारण त्याच्याने काय होतं की एक्झॅक्टली आपण एक लोकल कल्चर जो आहे ना, तो आपण एक्सप्लोअर करतो, आपल्याला समजतं की कल्चर कसं आहे काय आहे. आणि सेम आम्ही पण आज करणार आहे. राजेश नाही का, राजेशचा एक मित्र आहे इथं रत्नागिरीमध्येच राहतो. आज त्याच्याच घरी आम्ही स्टे वगैरे करणार आहे. सो खूप मजा येणार आहे तिथं. या भावाला काय झालं होतं.
यार मला एक गोष्ट कळत नाही, ही पोलीसची पाटी वगैरे लावून फिरणं हे योग्य आहे का? हे सुपारीचे आहे ना झाडं हे? असं वाटतंय सुपारीचे झाडं वाटतंय. वाह यार, यार ये नज़ारा देख के यार मुझे मतलब मन ही नहीं भर रहा. काय सांगू तुम्हाला, एकदम. तो बघा तो टर्न आहे वाटतं नाही का पुढचा, जो लोक रील्सवर खूप सारे लोक शेअर करतात नाही का, पुढचा टर्न येतो खूप छान आहे तो वाला. तिथून म्हणजे तो एस्पेशली ना जेव्हा आपण ड्रोननी शूट होतो ना व्हिडिओ, वरच्या अँगलने खूप छान दिसतो नाही, मजा येऊन जाते बघायला ना. कित्येक लोक ना व्हिडिओ बघत असतील आता, ते पण इमॅजिन करत असतील यार आपल्याला का बरं चान्स भेटत नाही. भावांनो, चान्स भेटत नाही, बनवावं लागतं. आता मला 2 दिवस काम नाही, मी वर्क फ्रॉम होम आहे जॉबवर, सो तिथं करायचं. वा, म्हणजे मी असं फिरता फिरता काम पण करणार आहे, रात्रीचं काम. थोडासा उठून एक्सपिरियन्स घ्यावा वाटतं मला. वा 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 वा, झिप लाईन पण येतं. हाय हाय, राजा. तर जिपलाईन आहे, जिपलाईनवर मस्त यार मजा होऊन जाईल रे करताना. मला थोडा हाईटची भीती आहे ना, जरी हे केलं ना भाई, ती भीती नाही होऊन जाईल माझी. करायचं तर आहे, पण लगेच करायचं की नाही, लेट्स सी. फुल फुल टेम्पो बंद पडला वाटतं पुढं काहीतरी, खूप ट्रॅफिक झाली आहे इथं. भाई एकतर गाडी वायफुल घर हवा सोडून राहिली. तर भावांनो, आपण शॉर्टकटने टाकली कारण खूप ट्रॅफिक आहे तिकडं. तर भाई आपण गल्ली गोळ्यांमधून जाऊ राहिलो फुल. हो लय छोट्या भाऊ, लय छोट्या छोट्या गल्ली आहे इकडं. हो लय छोटी गल्ली आहे भाऊ. हो ए, छान आहे. आधी इकडे लाव गाडी, मस्त लाव. वॉकिंग पार्क, वॉकिंग कर ले पार्क. हा का,
तर भावांनो आपण आहे आता मांडवी बीचवर आणि इथं सनसेट बघू. आज खूप छान सनसेट दिसणार आहे कारण व्ह्यू खूप छान आहे. इथं सनसेट बघू खूप छान वाटतं. हे बघा अजून सनसेट झाला नाही बट अजून एक अर्धा तासात आय थिंक होऊन जाईल.